कस्तुरीपेक्षा अतिशय मौल्यवान असतो. वर्तमान जगण्यासाठी सातत्याने प्रत्येकाने प्रयत्न करा, हाच संदेश या 2021 मध्ये असेल. जीव जीवेसे जीवनम, एक जीव दुसऱ्या जीवावर आधारित. या चुक्तीनुसार सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करा, एकमेकास सहाय्य करू, अवघे धरू सुपंत, हा नवीन संकल्प आमच्या आयुष्यामध्ये आपण करूया. पुन्हा एकदा 1 जानेवारी 2021 नवीन वर्षाला आपण सुरुवात करतोय. ऑल ऑफ यू वन्स अगेन हॅपी 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 न्यू इयर्स 2021. हॅलो हॅलो. बेताल स्वामी मित्रमंडळ आयोजित बेताल स्वामी चषक 2020-21 आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी व रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत. असं जगावं दुनियेमध्ये आव्हानांची लावणी अंतर, नजर रोखून नजरेमध्ये आयुष्याला द्यावं उत्तर. सर्व आयोजकांना पुन्हा एकदा सलाम करेल आमच्या आदरणीय सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांना सुद्धा सलाम करेल. आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या मॅचला या ठिकाणी सुरुवात होईल. 2 अंपायर निलेशजी महाजन, राम डिंगोरे सर, या दोघांचं कौतुक केलं जाईल. नेक्स्ट मॅच या ठिकाणी आपल्या समोर आमच्या प्रेक्षकांच्या भेटीसाठी येईल. अर्थातच निलेशजी पाटोळे यांचा असणारा संघ एनपी स्पोर्ट्स शहापूर आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ राजे स्पोर्ट्स, या दोन संघाच्या दरम्यान राजे स्पोर्ट्स संघानं नाणेफेक जिंकले. फिल्डिंग करण्याचा निर्णय. तत्पूर्वी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये यायचे आहे. मित्रांनो, खूप चांगल्या स्पर्धा आहे, मानाची सन्मानाची आपण स्पर्धा खेळतात, आपली नावं या ठिकाणी कळणं गरजेचे असेल. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सर्वांचा मनपूर्वक आभार. आपण मॅच कडे जातोय, खूप चांगली मॅच या ठिकाणी येईल. अंपायर ग्रीन सिग्नल, लेट्स प्ले. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. दोन्ही संघाचे 12वे खेळाडू मित्रांनो प्लीज कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवून द्यायचे आहेत. गोलंदाजाचं नाव कळवायचं आहे. यावेळेस पहिला चेंडू वाईड यॉर्कर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला, या प्रयत्नात यशस्वी झालाय गोलंदाज. तत्पूर्वी सूचना आहे, दोन्ही संघाचे 12वे खेळाडू जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ही मॅच चालू राहणार नाही याची नोंद घ्या. राजे स्पोर्ट्स आपला 12वा प्रतिनिधी असेल तर त्याला लगेचच पाठवायचं आहे. मॅच थांबवायची अंपायर. सूचनेकडे अजिबात लक्ष नाहीये, कारण 12वा प्रतिनिधी एक सुद्धा या ठिकाणी उपस्थित नाहीये. गुणलेखकाला थोडासा प्रॉब्लेम येतोय, व्यत्यय येतोय. दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी या. थँक्यू. एनपी स्पोर्ट्सचा 12वा खेळाडू. थँक्यू सो मच. या ठिकाणी दोन्ही संघाचे 12वे प्रतिनिधी उपस्थित राहिलेत. सचिन खोडके सर आज मात्र या ठिकाणी पाहिला. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार, 6 धावा. जैसी नसीयत वैसा धमाका. याला म्हणतात बिग फाईट, याला म्हणतात तडाखा, याला म्हणतात युद्ध आणि याला म्हणतात बॅटल. हे बॅटल खूप चांगल्या पद्धतीचे रंगणार यात शंका नाही. राजे स्पोर्ट्स आणि एनपी स्पोर्ट्स. पुन्हा एकदा फुलटॉस बॉल. फटका चांगला यावेळेस पाहायला मिळेल. सजवलाय फटका, चेंडू निघून जाईल. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक एक षटकार आणि एक चौकार येतोय. पहिल्या षटकामध्ये धावांची मोहर लागली गेली. निश्चितच मित्रांनो, आम्ही एखादा पिक्चर बघायला गेलो ना तर आम्हाला हवं असतं आमचं दुःख बाजूला सारून एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट अँड एंटरटेनमेंट. आणि क्रिकेटच्या मैदानावर आम्ही बॅटिंग करत असतो तर आम्हाला हवं असतं रन्स रन्स अँड रन्स. ही धाबांची भूक आमची संपणार नाही. पुन्हा एकदा वर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच. एलिव्हेशन आहे, डिस्टन्स मात्र चेंडू गाठेल का? यस यस यस, मॅक्सिमम. पहिल्या षटकामध्ये एनपी स्पोर्ट्स बी ची धडाकेबाज बॅटिंग या ठिकाणी पाहायला मिळते. समालोचन कक्षामध्ये सचिनजी खोडके सर, कारण ही प्रेरणा आहे आम्हाला सातत्याने आठवेल. प्रेरणा आम्हाला आमच्या आयुष्यामध्ये असणं गरजेचं आहे. आमच्या आयुष्यामध्ये गॉडफादर असणं गरजेचं आहे. ज्या वेळेला वरद असतं, कोणाचा तरी हात आमच्या पाठीवर येतो ना, त्यावेळेला मात्र आम्ही सातत्याने विजयाचं लक्ष्य गाठत असतो.
पुन्हा एकदा ओव्हरपिच बॉल होता, मिडल अप करू शकले नाही, परंतु धावा मात्र येतील. डीपमध्ये लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल, चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. एकच सिंगल, गुड बॅटिंग, चांगलं प्रदर्शन यावेळेस NP स्पोर्ट्स बीच्या माध्यमातून होताना यावेळेस पाहायला मिळत आहे. 18 धावा स्कोरबोर्डवर जमल्या. चांगली सुरुवात NP स्पोर्ट्स बीच्या माध्यमातून पाहायला मिळाली. गोलंदाज पंकज थोडासा महागडा ठरतोय. या चेंडूवर आली एक सिंगल धाव. एकंदरीत 18 धावा स्कोरबोर्डवर चांगली सुरुवात NP स्पोर्ट्स बीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू निघून जाईल की काय? मॅक्सिमम 6 धावा या षटकाराने या ओव्हरची सांगता केली गेली. षटकाराला पहिलं षटक संपलं. 24 धावा तब्बल स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्या. निलेशजी पाटोळे साहेब यांच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी उसळताना, कारण म्हटलं जातं आपला संघ जर चांगलं प्रदर्शन करत असेल तर आमच्या मनामध्ये आनंदाच्या लहरी येतील. विजय प्रत्येकाला हवा आहे, पण सातत्याने आम्ही म्हणू फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटेल की नाही याची भीती नसते, कारण त्याचा संपूर्ण विश्वास त्याचा फांदी तुटण्यावर नसून त्या पंखांवर असतो. हौसलों से कुछ नहीं होता, पंखों से कुछ नहीं होता, हौसलों से उडान होनी चाहिए. आणि यावेळेस मात्र आपले इरादे पक्के करत असताना NP स्पोर्ट्स बी संघ पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळेल. 2021ला या मॅचमध्ये हे वर्ष चांगली सुरुवात करताना NP स्पोर्ट्स बी आम्हाला पाहायला मिळतोय. नवीन आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल, सामना चालू आहे राजेश स्पोर्ट्स आणि NP स्पोर्ट्स बी या दोन संघाच्या दरम्यान. राजेश स्पोर्ट्स बी संघानं नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलं NP स्पोर्ट्स बी संघाला. NP स्पोर्ट्स बी संघाची बॅटिंग चालू आहे. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर NP स्पोर्ट्स बी संघाची धावसंख्या पाहायला मिळेल. पहिल्या षटकाच्या अखेरीस 24 धावा, 24 रन्स. पहिल्या षटकामध्ये मजबूत पाया रचला गेला NP स्पोर्ट्स बी संघाच्या माध्यमातून. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात तर झाली, परंतु याच चांगल्या सुरुवातीला शेवटपर्यंत तेवढ्याच ताकदीने नेण्याचा प्रयत्न होईल का? गोलंदाजी मार्कवर येईल नितीन. भावेश ऑन स्ट्राईक. पहिलं षटक निघून गेलं. 14 धावा स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात पाहायला मिळते NP स्पोर्ट्स बीच्या माध्यमातून. 24 धावा, माफ करा, 24 रन्स. फ्रंटफुटवर येऊन थोडं सफल झाले होते. जागा बदलली स्वतःची आणि जागा बनवण्याचा प्रयत्न केला स्क्वेअर लेगला, परंतु यावेळेस मात्र चेंडू आणि बॅटचं कोणत्याही प्रकारचं कनेक्शन पाहायला मिळालं नाही. परिणामी निर्धाव चेंडू. नितीन, कमबॅक करण्याची वेळ आहे. नक्कीच ज्या ज्या वेळा कमबॅक केलं जातं ना त्या वेळा निघणारी मॅच आपल्या खात्यामध्ये येते. क्या बात आहे. शॉर्ट ऑफ गुडलिनच्या स्पॉटवरून थोडा चेंडू पुढे पडला गेला. जवळपास ओव्हरपिच होताना दिसला, परंतु पडल्यानंतर चेंडू आतमध्ये येताना दिसला. बॅट आणि बॉलचा कोणत्याही प्रकारचा संपर्क झाला नाही. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. हे षटक मात्र खूप मोलाचं गेलं. यावेळेस प्रफुल्ल अर्थातच पप्पू. शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू पडल्यानंतर थोडा चेंडू बाउन्स झाला. मिस टायमिंग स्ट्रोक. लेझी क्रिकेट होताना यावेळेस मात्र राजेश स्पोर्ट्स संघाच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅट्समन पप्पू. NP स्पोर्ट्स संघाच्या बॅट्समनने 3 षटकार मारले, तर सचिनजी खोडके यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये टेबलवर पैसे जमा झाले आहेत. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक. यावेळेस फटका फसलाय सुरेख शेल. विकेट किपर आपली जबाबदारी पार पाडताना पप्पू विदे, मॅन फ्रॉम बिरवाडी, बॅक टू द पवेलियन. पहिला झटका NP स्पोर्ट्सला यावेळेस पप्पूच्या माध्यमातून लागतोय. सुरुवात चांगली झाली होती, त्यानंतर मी म्हणेल तर नितीनने कमबॅक केलंय या षटकामध्ये. न्यू बॅट्समन इंटेरियर अख्तर शेख. न्यू बॅट्समन अख्तर शेख आज मात्र NP स्पोर्ट्स बी संघामध्ये खेळताना पाहायला मिळेल. मला वाटतं उद्याच्या दिवसामध्ये कदाचित वेळ थोडी कमी असेल. मित्रांनो, आज आमच्याकडे कमी वेळ आहे आमचं जीवन जगण्यासाठी. क्या बात आहे. नितीन, चांगली गोलंदाजी या षटकामध्ये पाहायला मिळाली. मंडॅटरी पॉवर प्ले, कंपल्सरी सर्कलची 2 षटकं. पहिल्या षटकामध्ये खूप धावसंख्या
धावांची ट्रॅफिक पहिल्या षटकामध्ये खूप जमली आणि मात्र ही ट्रॅफिक कमी करण्याचं काम दुसरा गोलंदाज ट्रॅफिक हवालदारच्या भूमिकेमध्ये नितीन आम्हाला पाहायला मिळेल. 5 चेंडू फेकलेत, केवळ 2 धावा खर्च केल्या. चांगली बॉलिंग या षटकामध्ये पाहायला मिळते नितीनच्या माध्यमातून. गुड बॉलिंग बाय नितीन. राजेश स्पोर्ट्स कमबॅक केलंय. स्ट्रायकिंगवर बॅट्समन अख्तर शेख. हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, झेल आहे, संधी आहे. मयूरने ही संधी गमावली. निश्चितच कठीण झेल होता, परंतु जजमेंट थोडं चुकले गेली आणि झेल मात्र यावेळेस कॅरी करू शकले नाही. बॅट्समन आहे विस्फोटक बॅट्समन अख्तर शेख. अनेक रण मैदानं करून सोडली, अनेक गोलंदाजांची स्वप्न उद्ध्वस्त केली, अनेक अपयशाच्या छायेतून यशाकडे मार्ग सापडलेला आणि मार्ग शोधलेला हा बॅट्समन म्हणजे अख्तर शेख. 2 धाबा तर आल्या. धावफलकावर धावा पाहायला मिळतील. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 28 धाबा. पहिल्या षटकाचा विचार केला 24 आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा. याला म्हणतात कमबॅक. भरती ओहोटी समुद्राप्रमाणे पाहायला मिळेल. कधी समुद्र खवळलेला असतो, कधी समुद्र शांत असतो. मॅचमध्ये कधी रंजकता येते, तर मॅचमध्ये कधी चित्तथरारक रणसंग्राम पाहायला मिळतो. मॅचमध्ये कधी आनंद, तर कधी मॅचमध्ये आम्हाला दुःख पाहायला मिळतो. ही मॅचची एक संकल्पना आहे, कारण मॅचला शाप आहे भरती ओहोटीचा. रवी गोलंदाजी मार्गवर हजर. रवी सोनावळे वाशाळा गावचा हा खेळाडू. खूप चांगलं प्रदर्शन एक गाव एक संघासाठी आजपर्यंत केलेलं आहे. आज मात्र या मॅच मध्ये राजे बॉईज साठी काय कामगिरी करेल. 2 षटकं संपली. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील 28. निश्चितच या ठिकाणी कलात्मकता जर झाली तर मात्र कमबॅक करेल राजे स्पोर्ट्स. क्या बात आहे. अचूक टप्प्याची लाईन लेंथ परफेक्ट असणारी गोलंदाजी पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल, यॉर्कर बॉल, शॉर्ट ऑफ गुड लेंथ, शॉर्ट पिच बॉल, वाईड यॉर्कर, बॅट आणि पॅडच्या मध्ये चेंडू फेकले जातात. अनेक गोलंदाज आम्हाला शहापूर तालुक्यामध्ये घडताना पाहायला मिळतील. आपला फ्युचर ब्राईट करताना क्रिकेटमधील गोलंदाजीचा चमत्कार आणि करिश्मा दाखवताना अनेक गोलंदाज आम्हाला सातत्याने पाहायला मिळतील. याचं कारण प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस. क्रिकेटमध्ये बदल होत गेला आणि या बदलाची साक्ष या ठिकाणी पाहायला मिळेल. क्या बात आहे. पॅड आणि बॅटच्या मधून चेंडू निघून गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. परफेक्ट यॉर्कर. निश्चितच पहिलं षटक आम्ही विसरणार नाही हे NP स्पोर्ट्स सातत्याने आठवेल. तब्बल 24 धावा पप्पू विदे. खूप चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. तदनंतर नितीन आला, कलात्मक गोलंदाजी केली, फक्त 4 धावा खर्च केल्या. तदनंतर मात्र गोलंदाजी मार्कवर असेल तिसऱ्या षटकाची जबाबदारी रवी सोनावळे. गुड बॉलिंग, इकॉनॉमिकल बॉलिंग पाहायला मिळते. अचूक टप्पा आहे. लेग ब्रेक बॉल यावेळेस पाहायला मिळाला. सेम ॲज अनिल कुंबले स्टाईल यावेळेस थोडीशी पाहायला मिळाली. निश्चितच सचिन सर समालोचन कक्षामध्ये आम्ही सातत्याने चर्चा करतोय पहिल्या दिवसापासून. लेग ब्रेक बॉलर्स, ऑस्ट्रेलियन बॉलर्स शेन वॉर इज द वन ऑफ द बेस्ट प्लेयर लेग ब्रेक बॉलर्स म्हणून ज्याची आम्ही ओळख करून देतो. कारण शेन वॉर्न असा खेळाडू होता की लेग ब्रेक बॉल फेकल्यानंतर बॅट्समनला तो चेंडू नजरेमध्ये येत नव्हता आणि सातत्याने निर्धाव चेंडू फेकले जायचे. ही असणारी कला आहे गोलंदाजामध्ये. जर तुमच्यामध्ये ती कला असेल ना तर मात्र तुम्ही जगाच्या कोणत्याही खेळपट्टीवर आपल्या गोलंदाजीचं अधिराज्य गाजवाल. सेम ॲज जयदीप भोंडिवले. आज मात्र तो खेळाडू आखाती देशांचे दौरे करू लागला. बघता बघता पुण्यामध्ये, बघता बघता गोव्यामध्ये दाखल झाला. तत्पूर्वी चेंडू बराच वेळ हवेमध्ये. नितीन चेंडू खाली इन द एअर आणि यावेळेस मात्र झेल. अख्तर शेख नावाचा खेळाडू जो आजपर्यंत अनेक गोलंदाजांच्या नजरेमध्ये भरून अनेक गोलंदाजांच्या काळजामध्ये धडकी भरवणारा बॅट्समन अख्तर शेख. बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन इंटरियर पाहायला मिळेल दिनेश डोंगरे. DD या नावाने प्रसिद्ध असलेला बॅट्समन दिनेश डोंगरे. परवा जय चरोबा कानवे चषकामध्ये 2 इनिंग्स आम्ही त्याच्या बघितल्या. पहिल्या इनिंग्समध्ये 48 धावा आणि दुसऱ्या इनिंग्समध्ये जवळपास 36 धावा. चांगली बॅटिंग आणि स्टान्स चांगला या बॅट्समनचा. बघूया त्या स्टान्सने जर बॅटिंग केली तर मात्र NP स्पोर्ट्स पुन्हा एकदा या मॅचमध्ये मजबूत पकड निर्माण करेल. नक्कीच अनेक रेकॉर्ड या बॅट्समनच्या नावावर आहेत. हो क्लीन बॉल. रवी सोनावळेच्या गोलंदाजीचा चमत्कार यावेळेस पाहायला मिळाला. सलामीचा बॅट्समन आतापर्यंत आपल्या बॅटला कॅरी करत होता बॅट्समन भावेश
बॅक टू द डगआउट. परंतु दिनेश डोंगरे आहे, परवा मुरबाडमध्ये एक लीग संपन्न झाली, एक क्रिकेटचं सत्र संपलं आणि त्या क्रिकेटच्या सत्रामध्ये कॅन्डी नावाचं एक बॅट्समन बाद झाल्यानंतर संघाला जवळपास 9 चेंडू 35 धावांची गरज असताना बॅट्समन दिनेश डोंगरे नावाच्या बॅट्समननं त्या धावा आपल्या बॅटमधून काढल्या. ही बॅटिंग आहे बॅट्समन दिनेश डोंगरेची. आणि दिनेश डोंगरे मैदानावर जोपर्यंत असतो ना तोपर्यंत खेळाडू कक्षामध्ये थोडंसं आनंदाचं वातावरण असतं. हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड असतो, कॉन्फिडन्स लेवल थोडी वाढलेली असते, कारण खूप चांगला स्टान्स, बॅटिंगचा फ्लो चांगला आहे, खूप चांगले फटके, खूप चांगले स्ट्रोक्स या बॅट्समनच्या बॅटमध्ये आम्ही अजूनपर्यंत पाहिलेले आहेत. दिनेश डोंगरे यापूर्वी आलाय आणि आता मात्र नवीन बॅट्समन येतोय नन्नू. रवी सोनावळे खूप चांगली बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते. 5 चेंडू फेकलेत आणि केवळ 1 धावा, 2 महत्त्वपूर्ण विकेट. बॉलर ऑन हॅट्रिक, बॅक टू बॅक 2 गडी बाद केलेत गोलंदाजाने. लेंथ बॉल आणि याचं रूपांतर परफेक्ट यॉर्कर मध्ये झालं होतं. क्या बात आहे. रवी सोनावळेने टाकलेली गोलंदाजी राजेश स्पोर्ट्ससाठी अतुलनीय, विश्वसनीय. आणि यावेळेस कोणत्याही प्रकारची धाव नाही. गुड बॉलिंग. अंपायर डिसिजन कळवायचा आहे. निलेश सर इशारा करायचा आहे. बॅट्समन इज आउट. नक्कीच चेंडू स्टंपला ब्रश करून निघून गेला आणि यावेळेस विकेट. परंतु रवी सोनावळेचं कौतुक केलं जाईल. जवळपास 3ऱ्या षटकामध्ये आला आणि आल्यानंतर त्यानं बघितलं, निरीक्षण केलं, बॅट्समनचा स्टान्स बघितला, मिडलला येतोय, खेळण्याचा प्रयत्न करतोय बॅट्समन आणि खूप चांगले प्रकारचे चेंडू फेकले गेले. यापूर्वी आपण मॅच बघितली, सचिन पडवळ अर्थातच मलिंगाने टाकलेलं मिडल ओव्हर त्या संघासाठी सातत्याने विजय संपादित केला गेला. आणि यावेळेस मात्र रवी सोनावळे आल्यानंतर फक्त 2 धावा खर्च केल्या, बॅक टू बॅक 3 गडी बाद. हॅट्रिक या षटकामध्ये घेतली गेली, केवळ 1 धाव. कमबॅक केलंय राजेश स्पोर्ट्सने. पहिलं षटक सातत्याने ही इनिंग होईपर्यंत आणि मॅच संपेपर्यंत सातत्याने पहिल्या षटकाची चर्चा होईल. याचं कारण आहे, याचं कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 24 धावा. त्यानंतर नितीन आला, नितीनने एक महत्त्वपूर्ण विकेट काढली, 4 धावा. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर हजर. फटका फसलाय परंतु क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला नाही. झेल मात्र सुटला. नितीन चांगली गोलंदाजी करतोय, झेल सोडलाय दिनेश डोंगरेचा. डीडी दिनेश डोंगरे चांगली बॅटिंग करतोय आणि दिनेश डोंगरेला या क्षणापासून जास्तीत जास्त वेळ जर स्ट्राईकवर राहिला तर धावांची ट्रॅफिक होईल यात शंका नाही, कारण खूप मोठे स्ट्रोक्स याच्या बॅटमधून बघितले आहेत. नवीन बॅट्समन पाहायला मिळेल दिनेश डोंगरेच्या समवेत रोहित. राईट आर्म वरती विकेट. नेक्स्ट बॉल. अनलिमिटेड बाउन्स यावेळेस पाहायला मिळतो. चेंडू पडल्यानंतर चेंडूने खूप मोठी उसळी घेतली गेली. निश्चितच वाईटचं स्वरूप प्राप्त झालं. राम डिंगोरे सर यांचा इशारा आला, वाईट बॉल. 1 धाव पुन्हा एकदा संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील, 31 धावा, 31 रन्स. नेक्स्ट बॉल. बॉलर तयार. उत्तप्पा स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न केलाय. तो डान्सिंग ऑन द विकेट. पुढे आला, गॅपमधून चेंडू निघून गेला आणि हा प्रवास चेंडूचा मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल. चेंडूचा झाला स्पर्श बाउंड्री लाईनला आणि हर्ष होईल निलेश स्पोर्ट्सच्या खेळाडू कक्षामध्ये. 4 धावा आल्या. स्कोर बोर्डवर धावा पाहायला मिळतील 35. निश्चितच ज्या वेळेस फटका चांगला होता परंतु जास्त फायदा या वेळेस मिळणार नाही. डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जाईल. अंपायर डिसिजन, एक सिंगल धाव संघाच्या खात्यामध्ये पुन्हा लिहिली जाईल आणि एका धावेने धावसंख्या पाहायला मिळेल आपल्याला स्कोर बोर्डवर. 36 धावा, 36 रन्स. खऱ्या अर्थानं आजचा दिवस आनंदाचा आहे आणि याच्या ग्रामीण ओपनच्या मॅचचा आनंद घेण्यासाठी सन्माननीय विजयभाई भगत साहेब यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव अर्जुन भगत यांचं सुद्धा आगमन. थँक्यू. अनेक प्रकारची चित्र आम्हाला मॅचमध्ये पाहायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. राईट आर्म वरती विकेट.
फोर पिच बॉल. यावेळेस स्टँड अँड डिस्पॅच एलिव्हेशन आहे आणि यावेळी चेंडू निघून जाईल का? षटकाराला 6 धावा. डिस्टन्स सुद्धा क्लिअर पाहायला मिळालं. दिनेश डोंगरे चर्चा तर केली का या बॅट्समनचं नाव सातत्याने माईक मध्ये घेतलं जात होतं याचं प्रात्यक्षिकरण दाखवताना दिनेश डोंगरे मॅन फ्रॉम आसनगाव. चांगला बॅट्समन आहे. पर्सनॅलिटी चांगली आहे या बॅट्समनची. यावेळेस येण्याच एज लागते आणि यावेळी चेंडू निघून जाईल. शॉट फाईनली एका डिक्लेअर झोन मध्ये एकच सिंगल संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल. निश्चितच NP स्पोर्ट्सने दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये खूप मोठ्या चुका केल्या. कारण पहिल्या षटकात 24 धावा आल्यानंतर थोडी घाई केली. नितीन आला. नितीनने या मॅचचे चित्र पूर्णपणे बदललं. खूप चांगली बॉलिंग केली. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट घेतली गेली. तदनंतर मात्र पुन्हा एकदा गोलंदाज रवी सोनावळे या षटकामध्ये मात्र दमखम दाखवलं. कारण रवी सोनावळे 3 विकेट काढले गेल्या, 1 धाव खर्च केली. पुन्हा एकदा नितीन गोलंदाजी मार्कवर आलाय. हे षटक थोडंसं अनुकूल जाताना NP स्पोर्ट्स शहापूरसाठी. चेंज ऑफ पेस गतीमध्ये केलं परिवर्तन. हेलिकॉप्टरच्या माध्यमातून उडवण्याचा प्रयत्न केला. द सिग्नेचर शॉट ऑफ महेंद्र सिंग धोनी. हेलिकॉप्टर शॉट. दिलसुख शॉट इज द सिग्नेचर शॉट ऑफ दिलशान. अप्पर कट भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर. द सिग्नेचर शॉट ऑफ अप्पर कट. त्यानंतर धावसंख्या पाहायला मिळेल 44. 44 रन्स. आपण विचार केला पहिल्या षटकात 24 आणि या षटकाचा जर विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 15 धावा. पहिली 2 षटकं आपण बघितली नितीन आणि रवीने हाताळली. ते 12 चेंडू जर बघितले ना तर 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 5 धावा. हा मॅचचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो सेकंड इनिंग मध्ये. शेवटच्या षटक गोलंदाजी मार्गावर येईल मयूर. साबगावचा हा खेळाडू आज मात्र राज्य स्पोर्ट्स मध्ये आपलं अस्तित्व दाखवताना. गोलंदाज तयार मयूर. बॅट्समन स्ट्रायकिंग वर पाहायला पण रोहित. आकडा खूप चांगला पाहायला मिळतोय. 4 षटकं संपली. निश्चितच 44 धावा स्कोरबोर्ड होत्या आणि 4 षटक संपल्यानंतर 44 धावा आणि 4 विकेट. 2021 मधील अनोखा विक्रम या ठिकाणी पाहायला मिळाला. 1 धाव पुन्हा मिळाली. 45 धावा स्कोरबोर्डवर. आमचे स्कोरर मित्र बंटी ढमके सर, त्याचबरोबर आमच्या समवेत असणारे सुमितजी पानसरे, या दोघांचं कौतुक केलं जाईल. दरम्यान षटकातील पुढील चेंडू. ओहो, बॅट अँड पॅडच्या मधून चेंडू फेकला होता परंतु दिनेश डोंगरे थोडासा डिफेन्सिव्ह खेळ करताना यावेळेस संकटात असेल परंतु पोहोचलाय आपल्या जागेवर. 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? निश्चितच हीच धावांची भूक यावेळेस आवरली जाणार नाही. 3 धावा कंप्लीट. वाटलं नव्हतं इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षण झाल्यानंतर 3 धावा येतील का? मॅच आहे मित्रांनो. डीप मध्ये चेंडू गेल्यानंतर कधी कधी 1 धाव येते, कधी 2 धावा येत नाही. कधी कधी इनफिल्ड मध्ये चेंडू अडवल्यानंतर मिस फिल्डिंग झाल्यानंतर क्षेत्ररक्षक फंबल झाल्यानंतर धावांची मोहर लागली जाते. म्हणून क्रिकेटमध्ये चुकीला माफी अजिबात नाही. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल उडवला. चेंडू निघून जाईल. डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम ह्यूज सिक्सर. 6 धावा. षटकार आला. बॅट्समन रोहित. अभी नहीं तो कभी नहीं. नवीन वर्षाची ही सुरुवात करत असताना NP स्पोर्ट्सचे सर्व योद्धे या ठिकाणी लढताना हे बॅटल आहे खूप चांगल्या पद्धतीने रंगणार. षटकार आला. धावा वरकन पुढे वेगाने निघून गेल्या. 54 धावा. यावेळेस जैसी नसीहत वैसा धमाका. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार आला. बॅक टू बॅक दुसरा ब्लास्ट. शेवटचं षटक गोड करताना यावेळेस पाहायला मिळतात NP स्पोर्ट्सचे बॅट्समन दिनेश डोंगरे आणि रोहित. बॅक टू बॅक 2 षटकार गेले. तिसरा आला तर सचिनजी खोडके यांच्याकडनं 500 रुपये जमा आहेत. पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा. त्यावेळेस डान्सिंग ऑन दी विकेट्स. एकच सिंगल धाव येईल आणि जवळपास या षटकातील 5 चेंडूंचा खेळ झाला. 1 चेंडू शिल्लक आहे. धावा पाहायला मिळतील स्कोर बरोबर 61 धावा. 61 रन्स. निश्चितच पहिल्या षटकामध्ये धावा आणि मधली षटकं जर आपण बघितली दुसरं आणि तिसरं षटक पूर्णपणे वाळवंट पाहायला मिळालं. परंतु याच वाळवंटामध्ये पाण्याचे झरे शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळाले. अर्थातच मयूरच्या प्रत्येक चेंडूवर प्रहार केला गेला. पहिल्या चेंडूवर 1 सिंगल, दुसऱ्या चेंडूवर 3, तिसऱ्या चेंडूवर 6, चौथ्या चेंडूवर 6 आणि 5व्या चेंडूवर 1. शेवटचा चेंडू खेळलेलं दिनेश डोंगरे. डी.
यावेळेस मिस टायमिंग स्ट्रोक, फटका तर कनेक्ट करू शकले नाही, मिडल ऑफ करू शकले नाही, एकच सिंगल. पहिली इनिंग संपली. 5 षटकाच्या समाप्तीनंतर NP स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे ती 4 गड्यांच्या मोबदल्यात 62 धावा आणि राजे स्पोर्ट्स संघाला विजयासाठी 5 षटकं आणि 63 धावांची गरज. तत्पूर्वी तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत करेल वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी व रसिकांचे हार्दिक स्वागत. वेताळ स्वामी चषक 2020-21. आपण ऐकत रहा, आपण बघत रहा. थँक्यू. नेक्स्ट मॅच हरिओम शहापूर बी आणि टाकी पठार. कर्णधारांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचंय. हरिओम बी आणि टाकी पठार या दोन संघाच्या दरम्यान. पहिला डाव आपण बघितला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 62 धावा जिंकण्यासाठी राजे स्पोर्ट्स संघाला 63 धावांची गरज आहे. 5 षटक 63 धावा, 30 चेंडू 63 धावांची गरज. नक्कीच ही गरज असेल आणि ती गरज पूर्ण होईल का? प्रश्न आणि या प्रश्नांची उत्तर पुन्हा एकदा वाचण्यासाठी दोन सलामीवीर मैदानाकडे आपल्या मंद मंद पावलांनी जाताना. त्रेसष्ट धावांची गरज. तमाम क्रिकेट रसिकांचं सहर्ष स्वागत. तारा टूट भी जाए जमीन पे नहीं गिरता, गिरते हजारों दरिया किसी समंदर में, पर कभी कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. हे दाखवावं लागेल या बॅट्समॅनला. हे अंधेरा होता अब सूरज निकलना चाहिए, जैसे भी हो ये मौसम बदलना चाहिए, और ये चेहरे रोज बदलते हैं नकाबों की तरह, जनाना धूम से उनका निकालना चाहिए. यावेळेस मॅच खूप चांगली पाहायला मिळेल. बिग फाईट, वॉरियर्स ही लढाई आहे, हे बॅटल पाहायला मिळेल. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण धावा बघितल्या 62 आणि जिंकण्यासाठी 63 धावांची गरज. दोन सलामीवीर राजे स्पोर्ट्स संघाकडनं यावेळेस पाहायला मिळतील. कोण आहे? स्ट्रायकिंगवर बॅट्समन सौरभ आणि नॉन स्ट्रायकिंगवर बॅट्समन बघाल विकास. गोलंदाजी मार्कवर अख्तर. पहिला चेंडू फेकेल, ग्रीन सिग्नल येतोय, लेट्स प्ले. 63 धावांची गरज. यावेळेस पहिलाच बॉल पडल्यानंतर थोडा बाहेर निघाला. पहिला चेंडू निर्धाव फेकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज अख्तर शेख. कारण अख्तर शेखकडे ती क्षमता आहे. अनेक प्रकारची गोलंदाजी आम्ही त्यांची बघितलेली आहे.
आजपर्यंत बॅटिंग मध्ये नाव होतं, परंतु बॉलिंग मध्ये सुद्धा नाव केलं या गोलंदाजानं. खूप चांगली बॉलिंग पाहायला मिळते अख्तर शेखच्या माध्यमातून. टप्पा अचूक आहे. पुन्हा एकदा तोच टप्पा, परंतु यावेळेस परिणाम भोगावा लागेल. चेंडू निघून जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सिमम 6 धावा. चेंडू पडल्यानंतर चुन्याचा नुसता रंग बडाला. फटका सुरेख पाहायला मिळाला. सजवला फटका. वाटलं नव्हतं चेंडू मैदानाच्या बाहेर जाईल, परंतु बॅट्समनने चेंडू न्याहाळला, बघितला, नजरेमध्ये भरला. शेवटच्या मोमेंटला बॅटचं तोंड उघडलं गेलं आणि आला हा षटकार. पुन्हा एकदा स्वीट साऊंड तर झालाय डीप मध्ये. मिड विकेटला क्षेत्ररक्षक येईल वेगाने. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण झालंय केवळ एकच धाव. कमबॅक करतोय गोलंदाज अख्तर शेख. कारण एक मोठा फटका खाल्ल्यानंतर आपल्या गोलंदाजीवर एक मोठा प्रहार आल्यानंतर थोडंसं दडपण कमी झालं असतं गोलंदाजाचं आणि ते वाढवून गोलंदाजी करावी लागेल. कारण म्हटलं जातं मित्रांनो, आपली कॉन्फिडन्स लेवल आपल्या यशाचं कारण ठरू शकते, म्हणून सातत्याने कॉन्फिडन्स लेवल वाढवा. ओहो, पुन्हा एकदा कमबॅक. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न केला, सफल झाले होते. थोडी जागा बनवली बॅटिंगसाठी. मिडल संपूर्ण पुढे आला. फटका सजवण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला केला. निश्चितच हा स्क्वेअर लेग झालाय ना, ती स्ट्रॉंग झोन झाली अनेक बॅट्समनची. कारण आम्ही कृष्णा सातपुतेला बघतो, आम्ही उस्मान पटेलला बघतो, आम्ही सातत्याने अनेक बॅट्समनला बघतो युट्यूबच्या माध्यमातून. फ्रंट फूटवर येणं, फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू मारणं हे चांगलं जमतं. त्यासाठी मित्रांनो प्रॅक्टिस महत्त्वाची गोष्ट आहे. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं खेळलाय अलॉंग दी कार्पेट 30 यार्ड सर्कलमध्ये. पप्पू विदेच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण केलं जाईल. एक ऑलराऊंडर पर्सनॅलिटीचा असणारा खेळाडू म्हणजे पप्पू विदे. परवा झालेल्या बिरवाडी चषकाच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समन हे आभार त्याच्या नावावर त्याने घेतलं गेलं. कर्तृत्व आहे आपल्या बॅटिंगमधून दाखवतो दमखम. जेव्हा आपण मॅच केली गोलंदाजी मार्कवर अख्तर. हो, शॉर्ट ऑफ गुड लेनचा चेंडू पडल्यानंतर यावेळेस थोडा बाउन्स झाला. बॅट्समनच्या बॅटकडे चेंडू आला नाही, डोक्यावरून निघून गेला. विकेट किपर दिनेश डोंगरेंच्या हातामध्ये. षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर राजेश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आहे बिनबाद 8 धावा. सामना जशा धावा कमी येतील ना तसा हा सामना थोडासा कठीणाकडे जाईल. परंतु बॅटिंग आपण बघितला, स्टान्स बघितला, एका षटकाराने दाखवलं बॅट्समन सौरभने, यस आय कॅन डू इट. जोपर्यंत सौरभ आहे तोपर्यंत ही मॅच बॅलन्स राहील यात शंका नाही. कारण जोपर्यंत शेवटचा चेंडू पडणार नाही ना तोपर्यंत ही मॅच संपणार नाही. निलेशजी पाटोळे साहेब थोडासा फिल्डिंग रिस्ट्रिक्शनमध्ये बदलाव करत असताना, कारण निलेशजी पाटोळे साहेबांना माहिती आहे की एक छोटासा बदलाव बड़ी कामयाबी का हिस्सा बन जाता है. एक छोटासा विचार आपलं आयुष्य बदलवेल, म्हणून हा विचार आपल्याला हेतूकडे घेऊन जातो. हेतू माणसाला कृतीकडे घेऊन जाते आणि एकदा का विचार कृतीकडे गेला की जे हवं ते मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून विचार बदला, आयुष्य बदलेल. सोच बदलो, जिंदगी बदल जाएगी. गोलंदाजी मार्कवर तयार गोलंदाज नन्नू. परवा झालेल्या बामणे येथील एका स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा हा मानकरी झालेला गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय नन्नू. चांगलं नाव आहे, पर्सनॅलिटी खूप चांगली आहे. आशिष नेहरा सारखा दिसणारा खेळाडू. हा ट्रॅकर बॉल बॅकफुटवर येऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न केला, परंतु निश्चितच हलकीशी कट यावेळी पाहायला मिळाली. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये क्षेत्ररक्षण झालंय. केवळ 1 धाव. धावांची भूक खूप मोठी आहे, कारण जवळपास बनवायच्या आहेत त्या 63 धाबा विजयासाठी असतील राजेश स्पोर्ट्स संघासाठी. स्ट्रायकिंग एंडवर सौरभ. हा ट्रॅकर बॉल यावेळेस चेंडू निघून जाईल, थांबणार नाही बाउंड्री लाईनच्या बाहेर. 1 बाउन्स ओव्हर दिरो. चौकार आला. चौकार षटकारांची आतिषबाजी झाली तर मात्र राजेश स्पोर्ट्स संघ विजयाचा शंखनाद करेल. गोलंदाजी चांगली झाली तर मात्र NP स्पोर्ट्स रणशिंग फुंकले जातील विजयाचे. आजच्या दिवसामध्ये आम्हाला खेळताना दिसतील निलेशजी पाटोळे साहेब आणि त्यांची संपूर्ण टीमची टोटल बघायला गेली तर राजेश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या आम्हाला धावफलकावर पाहायला मिळेल 13 धावा, 13 रन्स. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर होत्या 8 धावा. माझ्यासोबत उजव्या बाजूला आमच्या स्कोररच्या भूमिकेमध्ये आम्हाला पाहायला मिळतील एक आदर्श व्यक्तिमत्व सचिनजी खोडके सर, थँक्यू सो मच. आणि डाव्या बाजूला सन्माननीय सुमितजी पानसरे. दोनही स्कोररचं कौतुक आणि सातत्याने आम्हाला नवनवीन माहिती सचिनजी खोडके सर यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. एक अभ्यासू व्यक्तिमत्व आहे. पहिल्यांदा करिअर आणि नंतर क्रिकेट, लिव्ह क्रिकेट आणि लाईव्ह क्रिकेट या गोष्टींवर सातत्याने खंबीर असणारं व्यक्तिमत्व सचिनजी खोडके सर, थँक्यू.
राईट आर्म वर द विकेट्स. पुढील चेंडू यावेळेस मात्र हाफ ट्रॅकर बॉल, मिस टायमिंग स्ट्रोक, लिडिंग एज लागली गेली. बॅट्समन संकटात सापडला. मोठा मासा यावेळेस गळाला लागला. चक्रव्यूह रचला गेला. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू या चक्रव्यूहामध्ये अडकला. गनिमी काव्यामध्ये असणारा खेळाडू यावेळेस पाहायला मिळाला. बॅट्समन कोण? सौरभ मैदानाच्या बाहेर आणि शेखर मैदानाच्या आतमध्ये. पहिली विकेट्स राजेश स्पोर्ट्सची यावेळेस लागताना. न्यू बॅट्समन आपल्याला पाहायला मिळेल चांद्रोटी संघामध्ये. भगवान मांजे नंतर उभारणारा खेळाडू जर कोण असेल तो म्हणजेच शेखर, आणि तोच शेखर आज मात्र राजेश स्पोर्ट्स संघाकडनं खेळताना आम्हाला दिसेल. 63 धावा. यावेळेस फटका तर चांगला आहे. चेंडू निघून जाईल की काय? बाउंड्री लाईनच्या बाहेर. विजयभाई भगत साहेब यावेळेस इशारा करताना हा चौकार आहे. 4 धावा. चौकार आला कारण त्या पोलच्या उजव्या बाजून चेंडू निघून गेलाय. डाव्या बाजून गेला असता तर 2 धावा, उजव्या बाजून गेल्यानंतर 4 धावा, आणि पाण्याच्या टाकीला डायरेक्ट लागला तर 1 धाव, मातीच्या ढिगाऱ्याला आणि अर्जुन स्फोटला लागला तर 2 धावा. हा स्पर्धेचा नियम आम्ही अनेक वर्षापासून सातत्याने या मैदानावर अनुभवत आहोत. मैदान जरी थोडं अपूर्ण पडत असलं तरी आम्हाला यावेळेस धावांचं डायरेक्शन सातत्याने व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. डिक्लेअरच्या स्वरूपात आम्हाला या ठिकाणी जागा निर्धारित केलेल्या आहेत. चेंडू निघून गेला डीप, फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आला. राजेश स्पोर्ट्स संघाची धावसंख्या यावेळेस मात्र वाढत आहे. नन्नू एक रेकॉर्ड याच्या नावावर परवा बघितला. बामणे येथील एका स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी झालेला गोलंदाज नन्नू आपण बघत आहात. परंतु बॅटिंग बोलायला लागली क्रिकेटच्या षटकार चौकारांची भाषा. धावा पाहायला मिळेल 17 धावा. बनवायच्या 63 5 षटकांचा हा सामना. मॅन्डेटरी पॉवर प्ले, कंपल्सरी स्लॉगरची 2 षटकं, आणि या 2 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा आम्हाला बॅट्समन घेताना पाहायला मिळतील, कारण ही संधी आहे, ती संधी गमवायची नाही. हो फ्रंटफुटवर येऊन चेंडूवर मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. पडल्यानंतर चेंडू कमरेच्या खालोखाल राहिला, बॅटपर्यंत पोहोचू शकला नाही, बॅटवर आला नाही. विकेट किपर की यावेळेस पाहायला मिळाला दिनेश डोंगरे, चांगला विकेट किपर. अष्टपैलू खेळाडू, ऑलराऊंडरची भूमिका सातत्याने पाहायला मिळते. ओव्हर पिच बॉल, स्टँड अँड डिस्पॅच. चेंडू थांबणार नाही. स्वीट साऊंड, आवाज आघात, यलगार 6 धावा. ओव्हर पिच बॉल टाकणं हे सेट बॅट्समनच्या समोर आपण टाकाल तर वाघाच्या जबड्यात हात घातल्यासारखं होईल, स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारून घेतल्यासारखं होईल. तुम्हाला जर बॅट्समन पासून थोडंसं वाचायचं असेल, शॉर्ट ऑफ गुड लेनचे चेंडू तुम्हाला परफेक्ट यॉर्कर बॉल फेकावे लागतील, थोडा पेस द्यावा लागेल. निश्चितच सातत्याने आपल्या गोलंदाजीच्या टप्प्यामध्ये बदल करावा लागेल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये जर आपण परिवर्तन केलं, अचूक टप्पा फेकला तर मात्र बॅट्समनला बॅटिंग करण्यासाठी थोड्याशा अडचणी प्राप्त होतील. तेव्हा मात्र तुम्ही षटकार खाण्यापासून थोडंसं लांब राहाल. गोलंदाजी मार्गावर आम्हाला गोलंदाज दिसेल. आमचा आवडता खेळाडू नंदन, आमचा नाही तर उभ्या शहापूर तालुक्याचा आवडता खेळाडू आहे, आणि नंदनने जर 6 चेंडूमध्ये 5 धावा दिल्या, 6 धावांच्या आतलं जर षटक टाकलं तर सचिन खोडके सर यांच्याकडनं तब्बल 250 रुपयाचं पारितोषिक. हे पारितोषिक नंदनसाठी असेल. आम्हाला सातत्याने कुसुमाग्रज आठवतील या मॅचमध्ये सुद्धा. ओळखलं का सर मला? पावसात आला कोणी, कपडे होते कर्दमलेले, केसावरती पाणी, क्षणभर बसला नंतर असला बोलला वरती पाहून, गंगामाई पाहुणे आली गेली घरट्यात राहून, माहेरवासीन पोरीसारखी 4 भिंतीत नाचली, मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली, चिखलगाळ काढतोय, पडकी भिंत बांधतोय, कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतोय, खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला, पैसा नको सर जरा एकटेपणा वाटला, मोडून पडला संसार पण मोडणार नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त फक्त आणि फक्त लढ म्हणा. ही प्रेरणा आहे बक्षिसांची, आणि या बक्षिसांच्या समवेतना खूप प्रेम मिळतंय, आणि हेच प्रेम देणारे व्यक्तिमत्व सचिनजी खोडके सर. 6 चेंडूमध्ये 5 धावा जरी दिल्या तर मात्र 250 रुपयाचं बक्षीस नंदन सिंगसाठी असेल. एक चांगला गोलंदाज आहे, लेग ब्रेक बॉल फेकतो, डावखुरे हाताचा गोलंदाज, लेफ्ट आर्म अराउंड द विकेट.
यावेळेस टप्पा चांगला पाहायला मिळाला. निलेशजी पाटोळे संघाचे करते धरते सर्वे सर्व आधारवड. बक्षीस लावलंय 6 चेंडूमध्ये 5 धावा खर्च केल्या तर 250 रुपये. एक धाव आली चेंडू न टाकता. चेंडू टाकलाय परंतु वाईट बॉल या ठिकाणी ग्राह्य धरला जाईल. रिवचचा प्रयत्न, या रिवचच्या प्रयत्नात सक्सेसफुल, पॉवरफुल, वंडरफुल, परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक वेगाने आला. कव्हर स्वीपरला झेल. फटका चांगला सजवला परंतु बाउंड्री क्लिअर होऊ शकली नाही. डीप मध्ये क्षेत्ररक्षक होता संकेत. चांगला झेल यावेळेस पाहायला मिळाला. रिवचच्या प्रयत्नात थोडे प्रयत्न कमी पडले गेले. राजे स्पोर्ट्स संघ नावामध्ये राजा आहे, परंतु तुम्हाला राजा व्हायचा असेल तर तुमच्यामध्ये आणि तुमच्याकडे एक जबाबदारीचा वजीर असणं गरजेचं आहे. तेव्हा मात्र तुमच्या क्रिकेटचा बुद्धिबळ सातत्याने खेळताना आम्हाला चमकताना दिसेल. एक एक खेळाडू असे असतात ना सचिन सर, की ते क्रिकेटपेक्षा शतरंजसारखे आम्हाला खेळताना दिसतात. असे खेळाडू शहापूर तालुक्यामध्ये तयार झाले आहेत. गोलंदाजी चांगली करतात, बॅटिंग चांगली करतात, अर्थात क्रिकेटचा खेळ चांगला करतात. याचं कारण आहे क्रिकेट आमचा श्वास आहे, क्रिकेट आमचा विश्वास आहे, क्रिकेट आमचा ध्यास आहे, क्रिकेट आमचा अन्नाचा घास आहे. म्हणून की काय, आमचा क्रिकेट हा जीव की प्राण बनलाय. जान जाए पर क्रिकेट ना जाए, अशी व्याख्या आज मात्र अख्ख्या जगताला याच क्रिकेटनं दाखवले. आम्ही क्रिकेट सोडणार नाही जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत. फुलटॉस बॉल आडव्या वाटणं खेळायची, निघून जाईल. डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा आल्या. नंदन सिंग यासाठी पारितोषिक लावलं होतं, चौकार आला आणि एक वाईटच्या स्वरूपात एकंदरीत 5 धावा. परंतु अजूनही जर डॉट बॉल फेकले तर सचिन खोडके सर यांच्याकडनं 250 रुपये दिले जातील. नंदन सिंग थोडासा नाराज असेल, कारण 2 चेंडू जरी मारलेत ना तरी ते फुलटॉस चेंडू फेकलेत. कारण ब्रेड अँड बटर बॉल म्हणजे फुलटॉस चेंडू, बॅट फक्त फिरवणं आणि धाबा काढणं. यावेळेस अचूक टप्पा. हा टप्पा म्हणजे नंदन सिंगचा असणाऱ्या बॉलिंगचा एक ॲटिट्यूड आहे. तो टप्पा जर चांगला भेटला तर मात्र नंदन सिंग बॅट्समनला घायाळ करतो. ही क्वालिटी आहे त्याच्या गोलंदाजीची. नक्कीच सरावाने माणूस परिपूर्ण होत असतो. मी यापूर्वी चर्चा केली, हा टप्पा नंदन सिंगकडे असेल तर निश्चितच नंदन सिंग आम्हाला अनिल कुंबले सारखा शोभून दिसेल, कारण खूप चांगली गोलंदाजी करतो. पुन्हा एकदा रिवचचा प्रयत्न. नंदन सिंग एक समजदारीची गोलंदाजी करतोय, कारण एक षटकार आल्यानंतर आपल्यामध्ये थोडासा बदल करणं गरजेचं आहे. आम्हाला कधी कधी आठवतं ना की लहान बाळाला आम्ही सांगतो ना की कोणत्याही आगीजवळ जाऊ नको, हाताला भाजेल. तो ऐकत नाही, पण हाताला भाजल्यानंतर तो परत त्या आगीजवळ जात नाही. नंदन सिंगचं सुद्धा तेच झालं. एक षटकार खाल्ला, त्यानंतर मात्र खूप चांगल्या प्रकारे चेंडू फेकले नंदनने आणि हा बदल केला. म्हणून मित्रांनो, बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि तोच बदल सातत्याने अपेक्षित व्हावा यासाठी प्रयत्न चालू आहेत. चाललेल्या बदलासमोर चाला, जग तुम्हाला सातत्याने सलाम करेल, डोक्यावर घेईल. हा बदल आहे नंदन सिंगच्या गोलंदाजीचा. धावा पाहायला मिळतील या षटकामध्ये आपण विचार केला तर 8 धावा. हॅलो, आवाज थोडा कमी करा. नाही राहू दे, मी हळू बोलतो. राहू दे. ओके. हॅलो. 3 षटकांचा खेळ झालाय आणि त्या 3 षटकामध्ये धावा पाहायला मिळतील. स्कोअरबोर्डवर 31 धावा, 31 रन्स आतापर्यंत पाहायला मिळाल्या. परंतु 2 षटकांचा खेळ अजून शिल्लक आहे आणि या 2 षटकांमध्ये बनवायच्या आहेत अजूनही जवळपास 32 धावा. 3 षटकामध्ये 31, 2 षटकामध्ये अजूनही 32. कोणत्या पद्धतीने केल्या जातील. रिक्वायर्ड रन रेट यावेळेस वाढत चाललाय. प्रत्येक षटकामध्ये 16ची गरज असेल राजे स्पोर्ट्स संघाला. समीकरण बनलंय 12 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल ती राजे स्पोर्ट्स संघाला. नितीन आहे आणि नितीनकडून खूप मोठ्या अपेक्षा राजे स्पोर्ट्स संघाला असतील, कारण मॅच विनिंग करणारा जर कोण बॅट्समन असेल तर नितीन, आणि सोबतीला बॅट्समन साथ देतोय.
शेखर. सलामीची जोडी खेळाडू कक्षामध्ये जाऊन विसावली. सौरभ आणि विकास. सुरुवात जेवढी चांगली व्हायला हवी होती तेवढी सुरुवात चांगली झाली नाही. तदनंतर मात्र येणारे बॅट्समन थोडेसे दडपणामध्ये आहेत, परंतु या दडपणाला जुमानता येणार नाही. अख्तर शेख गोलंदाजी मार्गावर हजर. फटका तर फसलाय. बॅकफुटला आल्यानंतर यावेळेस डीप मध्ये काय घडलं, चुका घडताना दिसल्या पप्पू विदेच्या माध्यमातून. झेल मात्र सुटला. अख्तर शेख थोडा नाराज असेल, कारण नितीन बाद होईल ही चिन्ह फटका लागल्यानंतर आम्हाला पाहायला मिळाली, परंतु झेल मात्र सुटला. आपण एक क्वालिटीचा क्रिकेट खेळत असाल, यशाच्या उंबरठ्यावर उभा असाल, क्रुशल मोमेंटला झेल सोडणं म्हणजे खऱ्या अर्थानं क्रिकेटमधील असणाऱ्या अडचणींना सामोरं जाणं. 2 धावा आल्या, समीकरण बनलंय. अजूनही 11 चेंडू आणि जवळपास 31 धावांची गरज. माफ करा, 30 धावा. 11 चेंडू 30 धावा. शॉट ऑफ गुडलेनचा चेंडू फेकला. यावेळेस गोलंदाज आपल्या गोलंदाजीचा करिश्मा दाखवताना. खूप चांगली गोलंदाजी आहे गोलंदाज अख्तर शेखकडे. नक्कीच अख्तर शेख नावारूपाला आला. गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने NP स्पोर्ट्सचं अधिराज्य या गोलंदाजानं गाजवलं आणि खऱ्या अर्थानं NP स्पोर्ट्स संघाची वॉल, भिंत म्हणून ज्यांची ओळख आहे, आणि ही भिंत सातत्याने मजबूत आहे, कारण यामध्ये क्रिकेटचं मॅन्युफॅक्चरिंग आम्हाला पाहायला मिळत आहे. यावेळेस मिस टायमिंग, स्ट्रोक, एज लागले, चेंडू निघून जाईल लॉंग स्टॉपच्या दिशेला. एकच धाव संघाच्या खात्यामध्ये लिहिली जाईल. अख्तर शेखची चर्चा आणि कौतुक सातत्याने केलं जाईल, कारण NP स्पोर्ट्स संघामध्ये गोलंदाजी करतो. 2 षटकं फेकल्यानंतर बॅट्समनला घायाळ करतो, अनेक बॅट्समनचे मनसुबे उधळून लावतो, स्वप्न उद्ध्वस्त करतो असा गोलंदाज म्हणजे अख्तर शेख. नक्कीच यापूर्वी याच मैदानावर एक क्रिकेटचं सत्र संपलं गेलं, पार पाडलं गेलं. साई स्पोर्ट्स शहापूर संघाला हरवण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल तो मात्र NP स्पोर्ट्समध्ये असणारा गोलंदाज अर्थातच अख्तर शेख. अनेक रेकॉर्ड्स या गोलंदाजाच्या नावावर आहेत आणि आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलताना गोलंदाज अख्तर शेख. ज्या वेळेला अनेक रेकॉर्ड लिहिले जातात ना पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने, त्यावेळेला मात्र कॉन्फिडन्स लेवल ही सातत्याने वाढलेली असते आणि ती लेवल यावेळेस वाढलेली आहे गोलंदाज अख्तर शेख याची. दरम्यान पुढील चेंडू नितीन आहे बॅकफुटवर येऊन यावेळेस फटका सजवलाय. डीपमध्ये क्षेत्ररक्षक वेगाने येईल, तत्पूर्वी 2 धावा. यावेळेस 2 धावा सुद्धा अपूर्ण राहिल्या. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात शेखर बॅक टू द पवेलियन. बॉडी लँग्वेज खूप चांगली आहे शेखर यांची, परंतु दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट झाली नाही. चांगले क्षेत्ररक्षण केलं गेलं आणि चेंडू सुद्धा चांगल्या पद्धतीने फेकून दिला. थ्रो सुद्धा चांगला झाला. अख्तर शेख ही संधी गमावणार नाही, कारण अख्तर शेख यांना माहिती आहे संध्या या क्वचितच येत असतात आणि त्या संधीचं सोनं करणं आपलं काम असतं. गंगा वाहत असेल तर हात धुवून घ्या, सातत्याने आपल्यामध्ये बदल करण्याचा प्रयत्न करा. परंतु क्षेत्ररक्षक संकेतचं कौतुक केलं जाईल. यापूर्वी एक झेल पकडला गेला आणि आता मात्र चांगला थ्रो केला गेलाय. चांगली ट्रॅजेडी या ठिकाणी पाहायला मिळेल. नितीन फटके तर चांगले मारतोय, परंतु चेंडू मैदानाच्या बाहेर जात नाही. पूर्णपणे ब्लॉक करून टाकले यावेळेस राज्य स्पोर्ट्स संघाला. गोलंदाज अख्तर शेख. चांगली बॉलिंग यावेळेस पाहायला मिळते. मित्रांनो, निसर्गामध्ये असा काही आवाज आहे जो आमच्या कानापर्यंत पोहोचला नाही. निसर्गामध्ये असं काही दृश्य आहे जे अजूनपर्यंत आमच्या डोळ्याला आलं नाही. निसर्गामध्ये असा काही सुगंध आहे जो आमच्या नाकाला आला नाही. आणि निसर्गामध्ये अशी काही व्यक्तिमत्व आहेत ती अजूनपर्यंत आम्हाला माहिती नव्हती. अशी व्यक्तिमत्व या क्रिकेटच्या खेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतात. जणू काही त्यांचा टॅलेंट आजपर्यंत लपून होता. हा टॅलेंट उघडकीस आला. षटकाराच्या माध्यमातून बॅट्समन मयूर वर्चस्व गाजवलं या चेंडूवर आणि षटकार मात्र मारलाय. 6 धावा आल्या. धाव पलकावर धावा पाहायला मिळतील 43. 4 षटकं निघून गेली आणि आता मात्र 6 चेंडू आणि 20 धावांची गरज. 6 चेंडू 20 धावा. अनेक मैदानांवर अनेक संघाच्या बॅट्समनने या धावा काढलेल्या आहेत. जेमतेम धावसंख्या आहे. भिवंडीच्या भाषेत म्हणायचं झालं तर 3 षटकार मारायचे आहेत आणि 2 धावा घ्यायच्या आहेत, म्हणजे सोपी मॅच आहे. नेक्स्ट मॅच हरिओम शहापूर बी आणि टाकी पठार. कॅप्टन यायचं आहे, नाणेफेकीसाठी यायचं आहे. मॅच खूप चांगली चालू आहे. वेताळ स्वामी मित्रमंडळ आयोजित वेताळ स्वामी चषक 2020-21चा रणसंग्राम. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी व रसिकांचे हार्दिक स्वागत.
नवीन आल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगेल सामना चालू आहे राजेश स्पोर्ट्स आणि एनपी स्पोर्ट्स शहापूर या दोन संघाच्या दरम्यान. एनपी स्पोर्ट्स संघाने प्रथम बॅटिंग केली 62 धावा आणि 63 धावांची गरज आहे राजेश स्पोर्ट्स संघाला. शेवटचं षटक टाकावं लागेल एनपी स्पोर्ट्स संघाला आणि 6 चेंडू 20 धावांची गरज असताना स्ट्रायकिंगवर बॅट्समन नितीन. यावेळेस मिस टाइमिंग स्ट्रोक फटका दर फसलाय, चेंडू निघून जाईल डिक्लेअर झोन मध्ये. एकच सिंगल, एक दो से काम नहीं चलने वाला. अगर ये मुकाबला आपको बहुत अच्छी तरह से जीतना है तो बहुत बड़ा प्रयास करना पड़ेगा. आखिर प्रयास ही जिंदगी का दूसरा नाम होता है. संघर्ष हे जीवनाचं दुसरं नाव आहे. म्हणून की काही संघर्ष केल्यानंतर त्याच संघर्षांना प्रयत्नांना नशिबाची साथ लागली की तुमच्याकडे एक गोष्ट येते ती म्हणजे सक्सेस. मयूरच्या बॅटमधनं फटका तर सजवलाय डीप मध्ये, क्षेत्ररक्षक येईल. जजमेंट थोडी चुकली गेली परंतु क्षेत्ररक्षण सुद्धा झालं नाही, चेंडू निघून गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्याच्या वरून. 4 धावा आल्या. 6 चेंडू 20 धावांची गरज असताना 5 धावा तर धाव फलकावर लागल्या. आता मात्र समीकरण बनलंय 4 चेंडू आणि 15 धावा. हॅलो 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 हॅलो. नेक्स्ट बॉल, बॉलर तयार. परफेक्ट यॉर्कर, निश्चितच वाईड यॉर्कर बॉल फेकल्यानंतर. हॅलो हॅलो हॅलो. बॅट्समनला थोड्याशा अडचणींना सामोरं जावं लागतंय. बॅट्समन मयूर. समीकरण बनलंय 3 चेंडू आणि 14 धावा. अजूनही संधी आहे. 2 मोठे स्ट्रोक जर लागले तर राजेश स्पोर्ट्स संघ विजयी होईल यात शंका नाही. लेंथ बॉल, बॅट पर्यंत चेंडू सहजासहजी पोहोचला नाही. एनपी स्पोर्ट्स संघ आपल्या नावाचा दरारा, आपल्या नावाचा धाक आणि आपल्या नावाची जरब या मॅच मध्ये बसवताना आणि या शहापूरच्या शिरपेचात पुन्हा एकदा या मॅच मध्ये मानाचा तोरा रोवताना पाहायला मिळतोय. खूप चांगले चांगले खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतील. नेक्स्ट मॅच असेल टाकी पठार आणि हरिओम शहापूर या दोन संघाच्या दरम्यान. टाकी पठार संघामध्ये आमच्या टाकी पठार विभागातील एक विस्फोटक बॅट्समन म्हणून आम्ही ज्यांची ओळख करून देतो, युवराज आम्हाला त्या मॅच मध्ये खेळताना दिसेल. खूप चांगला बॅट्समन आहे युवराज. परंतु कालच्या दिवसामध्ये आम्हाला हरिओम शहापूर संघानं आमचं मन मोहून घेतलं. तो बॅट्समन म्हणजे रियानचा जलवा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला. यावेळेस पुन्हा एकदा इनिंग एज लागली गेली. जवळपास यशाचा सुगंध दरवळताना पाहायला मिळेल एनपी स्पोर्ट्स शहापूर. निलेजी पाटोळे साहेब या मॅच मध्ये आनंदाच्या लहरी, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सातत्याने आनंद पाहायला मिळतोय. या वर्षामध्ये ग्रोथ आणि प्रोग्रेस पाहायला मिळाली आम्हाला एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाची. अनेक नवीन खेळाडू, अनेक हिरे टिपले गेले, अनेक मोहरे घेतले गेले आणि एक खेळाडू एनपी स्पोर्ट्स शहापूर संघाचा विजयाचा पताका सातत्याने फडकवित राहिला. षटकार आला परंतु वेळ निघून गेली आणि यावेळेस धावसंख्या पाहायला मिळेल स्कोर बोर्डवर